उद्धवजी हे किती पलटी मारू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा जो काही GR आहे तो आहे. पहिलीपासनं 12वी पर्यंत हिंदी आणि इंग्लिश हे दोन्ही कंपल्सरी करा, अनिवार्य करा, अशा प्रकारचं त्यांनी रिकमेंडेशन दिलं. हा अहवाल उद्धवजींनी मंत्रिमंडळात स्वीकारला. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात तो कन्फर्मेशनला आला. त्याच कन्फर्मेशन मध्ये स्वीकारला, सही केली कन्फर्मेशनवर आणि त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. त्यामुळे खरं तर पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात मला हे आश्चर्य वाटतं आणि हे मी तुम्हाला परत दोष देत नाही, पण मला माध्यमांचे आश्चर्य वाटतं की त्यांनी सांगितलं की मी वाचलंच नाही आणि तुम्ही ऐकून घेतलं. मी जर म्हटलं असतं ना मुख्यमंत्री म्हणून की मी वाचलं नाही आणि कॅबिनेटमध्ये मंजूर केलं, मला तर फाडून खाल्लं असतं. तुम्ही जगू दिलं नसतं 4 दिवस, पण सोडून दिलं तुम्ही. पण जाऊ द्या, ती हरकत नाही. म्हणजे त्यांना